हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला आहे। हा समोर दिसतोय तो विखारा पर्वत आहे। माथा गाठलाय, परंतु गडाचं जे शिखर आहे ते पाहू शकता अजूनही किती उंच आहे। हा आहे महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धोडप। दोन दिवसात 6 किल्ले करून 31 डिसेंबरला सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या सप्तशृंगी अनाथाश्रमात मुक्काम केला। या आनंदाश्रमाचे सर्वेसर्वा श्री गंगा पगार सर यांनी माझी राहण्याची छान व्यवस्था केली। 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात। महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला म्हणजे धोडप किल्ला। नाशिक जिल्ह्यातील व कळवण तालुक्यातील हा किल्ला आहे। समुद्र सपाटीपासून 1451 मीटर उंच, नाशिक जिल्ह्याच्या मध्य भागातून जाणारी सह्याद्रीची पूर्व पश्चिम डोंगर रांग म्हणजेच अजंठा सातमाळ डोंगर रांग। या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजेच धोडप हा होय। पायथ्याच्या हट्टी गावात सकाळी 10 वाजता येऊन पोहोचलो। तलावाच्या बाजूला असलेल्या एका मंदिराच्या बाजूला मी गाडी लावली आणि ट्रेक सुरू केला। आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, 1 जानेवारी 2025। नाशिक सिरीजमधील माझा हा आजचा 3रा दिवस आहे आणि आज सकाळीच मी आपल्या मागे पाहताय धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला आहे। याचा आकार पाहता हा किल्ला आपल्याला एखाद्या पिंडीसारखा दिसतो। उंच पठाराच्या वरती कातळ खडक आणि खडकाच्या वरती अजून एक शिखर, अशा प्रकारे सप्तशृंगी असेल, मार्कंडेय पर्वत असेल, या ठिकाणी धोडप किल्ला आहे। पुढं आपल्याला विखारा म्हणून एक शिखर आहे, त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचे आकार सगळीकडे पाहायला मिळतात। सुरुवातीला मारुतीरायाला वंदन करून झाडाझुडपातून अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर एका पठारावर येऊन पोहोचलो। तेथे गडावर जाण्यासाठी एक मोठे प्रवेशद्वार लागते। ह्या प्रवेशद्वारापासून पुढे मंदिरे आणि 3 दगडी घरे होती। कसं काय जमतं इथं? पाणी बिनी आहे ना, पाणी काय टाकाय प्यायचं आहे? येथे गाई म्हशींचा गोठा आहे आणि येथे अतिशय छान चुलीवरील खवा तयार करून नाशिक येथे विकण्यात येतो। एवढ्या उंच ठिकाणी पाण्याची सोय म्हणून पाण्याचा छोटासा झरा आहे। येथून पाणी भरून किल्ला चढू लागलो। हा समोर दिसतोय तो विखारा पर्वत आहे। हा पण बऱ्यापैकी उंच आहे धोडपसारखाच। तसेच मी ज्या ठिकाणी गाडी लावली तो तलाव, त्या तलावाच्या बाजूला मंदिर होतं, त्या ठिकाणी मी गाडी लावली आहे। पायऱ्यांची वाट सुरू झालेली आहे आणि पायऱ्यांच्या वाटेने आता मी वरती चढत आहे। गडावर जागोजागी रेलिंग आणि लोखंडी शिड्या लावल्या आहेत। पुरातन उद्ध्वस्त पायरी मार्ग, त्यालाच नवीन लोखंडी शिड्या लावून या ठिकाणी मार्ग तयार केला आहे। पुढे पडझड झालेले प्रवेशद्वार लागले। गडाचा आकार खूपच मोठा आहे। चालताना गडाची तटबंदी आणि विशिष्ट पिंडीसारखा आकार पाहत आपण पुढे चालत राहावे। तेथून पुढे कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या आहेत। पुढे कातळातील प्रवेशद्वारातून गडाच्या पठारावर येऊन पोहोचलो। मित्रांनो, एवढ्या वरती येऊन पोहोचलोय। गड माथा गाठलाय, परंतु गडाचं जे शिखर आहे ते पाहू शकता अजूनही किती उंच आहे। त्या ठिकाणी एक वास्तू आहे, ती वास्तू पाहूया आणि बाकीचा गड पाहून घेऊया। येथेच बाजूला कातळातील पाण्याच्या टाक्या आहेत, तसेच वाड्याचे काही अवशेष देखील आपल्याला पाहायला मिळाले। मित्रांनो, त्या ठिकाणी त्या गुहा आहेत, तिथून आता खाली उतरलोय आणि ही गडाची बाजूची जी वाट आहे या वाटेने पुढे जाणार आहे। चला। धोडप गडाच्या बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे। त्याला लागून तयार झालेल्या डाईकच्या मध्ये वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झाली आहे। अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या परिसरात फिरताना हा किल्ला आपले सहज लक्ष वेधून घेतो। मला गडावर सोलो ट्रेक करणारा वाटाड्या भेटला। पाणी काढायला ते पण, आणि मंदिर आहे इथं। पुढं काहीतरी हाय वाटतं अजून। खाली बघा।
सोबत गप्पा झाल्या आणि आम्ही संपूर्ण गड पाहून गड उतरायला घेतला.